शेतकऱ्यांनी संकटाची सवय लावून घ्यावी, पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य. नुकसान भरपाई देण्याची सरकारची ऐपत नाही. पटेलांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांचा संताप. तर पुढारी न्यूजवर पाशा पटेल आणि राजू शेट्टी यांच्यात खडाजंग. नव्या प्रभाग रचनेवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये झुंपली. सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली. संजय राऊतांची टीका. विरोधकांनी निवडणुकीआधीच पराभव मान्य केला. उदय सामंत आणि शेलारांचं प्रत्युत्तर. अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट. गणपतीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोत ठाकरेंची मागणी. तर सचिवांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शेलारांचं आश्वासन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. आगामी निवडणुकीबाबत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. भारत पाकिस्तान क्रिकेट सामने नकोत. खासदार संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना पत्र. पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान. राऊतांकडून पत्रात उल्लेख. मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट. नाट्य परिषदेच्या शाखेच्या धोरणांबाबत भेट घेतली. सामंतांची माहिती. मंत्री कोकाटेंची आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस. कोकाटे साहेब, तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. रोहित पवारांचं एक्स पोस्टवरून उत्तर. मानहानीची नोटीस मजेशीर असल्याचाही टोला. कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरून 2 गटात तुफान दगडफेक. दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीत. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत मिटवला वाद. जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक. 27 ऑगस्टला जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार. बैठकीत तयारीवर होणार चर्चा. मालाडच्या मालवणीतील टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर. वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्यानंतर आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर सेबीच्या रडारवर. महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची ही शक्यता. साठेंची कार्यालये आणि ट्रेडिंग अकादमीवर छापेमारी.